तर सकाळी मी 8 वाजता निघालेलो होतो, आता 9:15 वाजता आहेत आणि मी जवळपास 55 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे गुणापासून. रस्त्यात पेट्रोल वगैरे भरायला थांबावं लागलं तर, आणि नाश्त्यासाठी आता मी थांबलेलो आहे अपना देशी ढाब्यावर. तर आता इथून मला लखनौ पुढे निघायचं आहे. लखनौ संध्याकाळी 7:30-7 पोचायला पाहिजे मी. आता नाश्त्याला पराठा मागवलेला, इथं पराठा या भागात जास्त असतो, तर बघू कसा इथला पराठा. आणि पोहा मागवलेला आहे. इंदोरी पोहा खायचा राहून गेला, कारण की आपण इंदोरला दुपारी नाश्त्याच्या टायमाला नाही होतो, दुपारी जेवणाच्या टायमाला पोहोचलो ना, आणि सिटीमधून नाही गेलो, बायपासने गेलो, म्हणून मग मी इंदोरला पोहा काही खाता नाही आला. म्हटलं चला इथं ट्राय करू. आता नाश्ता हा चांगलाच करून घेतो आहे, म्हणजे जेवणाला लेटच थांबेल 2-3 वाजता. तर बघू कसा होतो प्रवास. आणि हे आले आपले पोहे, ही आपली गाडी. हायवेला भयानक अशा गायी आहेत. आता 2 ठिकाणी गायी मेलेलं बघितलं आणि एक ॲक्सिडेंट झालेला होता गायीमुळे. मित्रांनो, ही सिंध नदी आहे आणि खूप छान पात्र भरलेलं आहे तिचं. येताना आता मला वरतून टेकडीवरूनच येताना ती नदी दिसायला लागली ना, तिथूनच व्हिडिओ सुरू करणार होतो, पण तिथं पॉसिबल नाही झालं. आता खाली बारे येतोय, त्याच वेळेस आल्याबरोबर पहिले मी व्हिडिओ सुरू केला. आता इथून पूल सुरू होणार आहे. इथून जो व्ह्यू दिसतोय बघा, तिकडे ते मंदिर वगैरे आहे, फॉग आहे अजून पण दिसतंय. ऊन पडलेलं पण तिकडे कोपऱ्यात तिकडे फॉग दिसतंय. तिथं तिच्या पाण्यामुळे वाटतंय तसं छान आहे. आणि आम्ही मजा येते, आरामात चाललाय प्रवास आजचा तर पुष्कळ आरामात चालू आहे. काहीच करायची नाही म्हटलं, आपल्याला आज लखनौपर्यंत जायचं. जरी आज पेटी केलं तरी 6:30-7 दाखवत आहे, तरी मी थांबत जातोय खूप. आज विचार करा आता डायरेक्ट जाशी मारायचं, पण मग म्हटलं जाऊ दे आरामातच जाऊ. थांबतोय मस्त रस्त्यात, 2 ठिकाणी थांबलो. व्हिडिओ तिथं काही काढलं नाही, शेतात थांबलेलं होतं का. Never break, always fight, never quit, do it right, play the game, win it life, have no shame, there's no time, feel the pain, like a change, in my mind, pick a lane, commit and climb, the only way, to win it life, I never miss that fact, taking big swings, each hand to the bat, put me in the ring, you'll go out in a bag, cause I sing what I mean and I bring it to the mad light, ain't got time to kill, I got time to feel, I took the red pill. मित्रांनो, आता कानपुरीतून 77 किलोमीटर आहे आणि यमुना नदी लागलेली आहे. रेती उपसली जाते बघा, ट्रकी किती लागलेल्या आहेत, ही रेती काढतायत. आणि हा पूल असा जबरदस्त व्हायब्रेट होतोय ना, प्रत्येक गाडी गेली की बघा, गाडी गेली की हा बॅलन्स इथला बघा, जॉईंट पूर्ण असा हालतोय. रेती उपसायला हे लावलेले जे पोकलँड म्हणतात त्याला, पोकलँड लावलेले आहेत. हे जे आलतंय ना आता हे व्हिडिओ हाताने आला, ते गाड्या जात आहे ना, तो तेवढं व्हायब्रेशन होतंय. आज रात्री इथं प्रिस्टा स्टे म्हणून इथं थांबलेलो होतो आणि एक्सपिरियन्स खूप बॅड होता. रूममध्ये चार्जेस जास्त देऊन पण कालसारखी रूम काही व्यवस्थित भेटली नाही. म्हणजे गरम पाणी वगैरे सोय होती, पण नीट अँड क्लीन नव्हती रूम. बाथरूम पण तेवढं खास नव्हतं. खास म्हणजे तिथं ॲडजस्ट कसं करायचं तेच लक्षात येत नाही, अशी परिस्थिती. तर चला आता आजचा आपला अयोध्येचा प्रवास सुरू करू. अयोध्या इथून 130-140 किलोमीटर आहे. तर आपण लवकरच आता अयोध्या पोहोचून जाऊ. तर बघू आज कसं मित्रांनो, अयोध्या जातोय आता. लखनौवरून निघालेलो आहे आणि आता वेळ झाले 9:39 झालेले आहे. आणि बघा आता आहेच अजून सुद्धा, आणि
गाड्या तर अशा इथं येतच पाहिजे, लोक सांग पुढे टाकतात आणि आउट साईडने ते इतकं चालतात काय ना. आउट साइड से चलना हमारी आदत है, आपका तो बाबू यूपी में स्वागत है, आपका तो बाबू यूपी में स्वागत है. मित्रांनो, पूर्ण प्रवासामध्ये ना एकदम छान सिटी आल्यात, पण मला कानपुरी सिटी बिलकुल आवडली नाही. तिथंच एंट्री केल्याबरोबरच घाण वास येत होता. पण लखनौ सिटी खूप छान आहे आणि लखनौ सिटी एक्सप्लोअर करायला पाहिजे. मला वाटतं 1-2 दिवस तरी एक्सप्लोअर करण्यासारखी सिटी आहे. आता आपण अयोध्या पण एक्सप्लोअर करू. कौशल्यापुरीमध्ये इथून अयोध्या 11 किलोमीटर, एक्झॅक्ट 11. तर मित्रांनो, आता आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये अयोध्या दर्शन. पुढचा व्हिडिओ हा पूर्ण अयोध्या दर्शनचा असेल की अयोध्यामध्ये मी कोणते कोणते स्पॉट बघतोय, कुठे थांबतोय. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, द लँड ऑफ राम. तर चला, मी निघतो आता अयोध्येच्या